तुम्हाला कोण बनायचं आहे? लाचार लांडगा की दयाळू सिंह? तुमचा जीवनाचा दृष्टिकोन बदलणारी गोष्ट. एका जंगलातून जात असताना एक आळशी माणूस आपल्या मित्रापासून रस्ता चुकला आणि एकटा पडला. इकडे तिकडे भटकत असताना त्याला एक वृद्ध आणि अपंग लांडगा दिसला. तो माणूस विचार करू लागला, हा बिचारा लांडगा या दाट जंगलात जिवंत कसा राहत असेल? हा तर स्वतःसाठी शिकारही करू शकत नाही. तेवढ्यात त्याला लांबून सिंहाची डरकाळी ऐकू आली. जीव वाचवण्यासाठी तो माणूस पटकन एका झाडावर चढला. झाडावरून त्याने पाहिले ते पाहून तो थक्क झाला. सिंह त्या लांडग्याजवळ आला, पण त्याने लांडग्याची शिकार केली नाही. उलट आपल्या तोंडातील मांसाचा तुकडा त्या लांडग्यासमोर टाकून तो निघून गेला. हे पाहून त्या माणसाला खूप आनंद झाला. तो स्वतःशीच म्हणाला, देवाचं नियोजन किती अफाट आहे. तो प्रत्येक जीवाचा विचार करतो. जर तो या अपंग लांडग्याला अन्न देऊ शकतो तर तो माझाही नक्कीच काळजी घेईल. आता मला काहीही कष्ट करण्याची गरज नाही. देवच मला माझ्या मित्रापर्यंत पोहोचवेल आणि माझे पोटही भरेल. या विश्वासाने तो माणूस 2 दिवस तिथेच बसून राहिला. 2 दिवस उलटले, पण तिथे कोणीही आले नाही. जेव्हा भूक असह्य झाली तेव्हा तो माणूस निराश होऊन झाडावरून खाली उतरला आणि चालू लागला. वाटेत त्याला एक महात्मा संत भेटले. त्या माणसाने संतांना जंगलात घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रारीच्या सुरात विचारले, महाराज, देवाने त्या लांडग्याला अन्न दिले, पण मला उपाशी का ठेवले? संतांनी हसून उत्तर दिले, बाळा, आपली नियती घडवत असते. देव सर्वांची मदत करतो यात शंका नाही, पण अडचण ही आहे की तू त्या जंगलातील लाचार लांडगा बनून मदतीची वाट पाहत राहिलास, पण देवाला तुला तो दयाळू सिंह बनवायचे होते, जो स्वतःचेच नाही तर इतरांचेही पोट भरतो.